सुरक्षा रक्षक मंडल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। सुरक्षा रक्षक मंडल या भरतीत जे आहे GR सध्याच्या कंडिशनला आलेला आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे आहे सुरक्षा रक्षक मंडलची ही भरती निघणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर सुरक्षा रक्षक मंडळची ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। यावर एक व्हिडिओ बनवा आणि मेन तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की नवीन जे हे सुरक्षा रक्षक मंडळची ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दलच आपण बोलणार आहे। आणि त्याचबरोबर सुरक्षा रक्षक बोर्ड या भरतीमध्ये शिक्षण फक्त आता 10वी पास आणि 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार 21,000 तुम्हाला भेटणार आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये जे आहे पेपर नाही आहे, सर्वात मेन म्हणजे पेपर नाही या भरतीमध्ये, त्याचबरोबर इंटरव्ह्यू नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे ग्राउंडवर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे। ग्राउंडवर मेरिट सुरक्षा रक्षक मंडळ या भरतीची लागत असते। ज्यांना जास्त ग्राउंडमध्ये मार्क असेल तर त्या मुलांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होते। ठीक आहे, तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे जॉब प्रोफाईल आहे या भरतीची। ठीक आहे, तर या भरतीमध्ये आपल्याला सिलेक्शन झाल्यावर कोणकोणतं यामध्ये काम करावं लागते तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड कशा प्रकारे असते, ग्राउंड किती मार्काचं असते तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। कोणकोणते ग्राउंडमध्ये असणार आहे, त्याचबरोबर जे या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर याच्या अगोदर जे सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आहे 2020 ला जे आली होती, 2019 ला सुद्धा आली होती आणि 2020 ला सुद्धा, 2019 ला काय काय जिल्ह्यांची आली होती आणि 2020 ला सुद्धा काय काय जिल्ह्यांची त्या ठिकाणी आली होती। ठीक आहे, तर भरपूर जिल्ह्यांची जे सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आहे 2019 आणि 2020 ला त्या ठिकाणी झाली होती। आता ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालाय, भरती ज्या विद्यार्थ्यांनी दिले तर त्यांना माहित आहे त्या भरतीची प्रोसेस। ठीक आहे, तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की यामध्ये पेपर नाही आहे तर आपलं ग्राउंडवरच या ठिकाणी सिलेक्शन होते। आणि 2019 आणि 2020 ला ते भरती निघाली होती। एक 2020 ला भरती निघाली होती सुरक्षा रक्षक मंडळची आणि ती भरती निघाल्यानंतर लॉकडाऊन त्या ठिकाणी लागला होता, कोविडचा पिरियड होता। त्यानंतर ते जे ग्राउंड आहे 2 वर्षांनी घेण्यात आलं होतं, 2022 ला ते ग्राउंड घेण्यात आलं होतं। तेव्हापासून अजूनही जे ते सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि येणाऱ्या दिवसामध्ये ते निघणार आहे। तर अगोदर जर आपण पाहिलं तर अगोदर त्यामध्ये शिक्षण सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये 7वी पास 10वी पास लागायचं, पण आता 10वी 12वी पास आता लागते, कारण की तो GR आलेला आहे। तर त्यामध्ये बराच काही बदल त्या ठिकाणी करण्यात आला आहे। अगोदर उंची जी आपली या ठिकाणी 165 लागायची, त्याचबरोबर 155 सेंटीमीटर महिला उमेदवारांची लागायची आणि वजन 50 किलोच्या वरती लागायचं। आणि आता सुद्धा तेवढंच आहे, लक्षात ठेवा। महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर हाईट आणि पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर उंची आणि त्याचबरोबर छाती 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे जवळपास 48 किलोच्या वरती असलं पाहिजे। आणि याच्या अगोदर आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्ष याच्या अगोदर वयोमर्यादा होती, पण आता 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा करण्यात आली आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर ग्राउंडमध्ये सुरक्षा रक्षक मंडळच्या 3 इव्हेंट आहे ग्राउंडमध्ये। तर पहिला जो याच्या अगोदर जे 3 इव्हेंट व्हायचे तर ते जे हा स्क्वॉट त्या ठिकाणी मारायला लावायचे 10 मार्कासाठी आणि 400 मीटर रनिंग मारायला लावायची 2 मिनिटामध्ये ज्यांनी सुद्धा 400 मीटर रनिंग मारली तर ते आउट ऑफ असायची 2 मिनिटामध्ये। तर त्याच्यासाठी 12 मार्क असायचे, झाले हे 22 आणि 8 मार्कासाठी पुलअप्स। अशा प्रकारे अगोदर ग्राउंड येतं। तर आता सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये पोलीस भरतीसारखा ग्राउंड या ठिकाणी आलेला आहे। तर हा जे विद्यार्थी मित्रांनो GR या ठिकाणी आलेला आहे सुरक्षा रक्षक मंडळ बोर्ड या भरतीचा। ठीक आहे, तर आता सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जे ग्राउंड असणार आहे तर पोलीस भरतीसारखा हे ग्राउंड असणार आहे। 1600 मीटर रनिंग झालं आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग झालं, 100 मीटर झालं, गोळाफेक झालं। तर हे इव्हेंट आता या ठिकाणी असणार आहे पोलीस भरतीसारखेच। आणि पोलीस सुद्धा त्या ठिकाणी भरती घेण्यासाठी तयार रेडी राहणार आहे। आणि त्याचबरोबर जे याचा जो कडाप आहे सुरक्षा रक्षक मंडळचा, तर अगोदर जे सुरक्षा मंडळ मार्फतच तो कडाप त्या ठिकाणी लागायचा। तर आता कसं आहे की सुरक्षा रक्षकचे जे अध्यक्ष आहे तर त्यांच्या हाती तो कडाप जाणार आहे आणि त्यांच्याजवळून जे शासनाच्या अंडरमध्ये तो कडाप या ठिकाणी जाणार आहे, लक्षात ठेवा। तर हा मोठा या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये बदल करण्यात आला आहे। आणि सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर आपण या भरतीमध्ये जे आहे लेखी परीक्षा नाही, पेपर नाही होत आपलं। ठीक आहे, फक्त आपल्याला फॉर्म भरायला लागते आणि ग्राउंडसाठी बोलावलं जात असते आणि ग्राउंड आपल्याला
द्यायला जावं लागते आणि 3 तासाची प्रोसेस असते। सकाळीच आपली उंची वगैरे घेते, छाती वगैरे घेते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे ते ठीक आहे। ते प्रोसेस झाल्यानंतर ग्राउंड घेते। तर अशी प्रोसेस या ठिकाणी आहे। तर यामध्ये लेखी परीक्षा नाही, तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर या ठिकाणी होणार आहे। ज्यांना सुद्धा मैदानी चाचणीमध्ये जास्त मार्क पडणार आहे तर त्यांचं सिलेक्शन सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये होणार आहे। तर हे भरती त्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात बेस्ट आहे ज्यांचं ग्राउंड आउट ऑफ आहे, म्हणजे आउट ऑफ ग्राउंड आहे। ज्या मुलांचं 1600 मीटर रनिंग झालं, गोळाफेक झालं, 100 मीटर झाला आणि त्यांचा अभ्यास कमी आहे तर त्यांच्यासाठी ही भरती आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तेच मुलं त्या ठिकाणी जास्त सिलेक्शन घेते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर आता यामध्ये आपलं सिलेक्शन झालं तर कोणकोणतं काम करावं लागते, सुरक्षा रक्षक मंडळ यांना कोणकोणत्या ठिकाणी काम करावं लागते, त्यांचा जॉब प्रोफाईल काय आहे, कोणकोणत्या ठिकाणी त्यांची ड्युटी असते। तर पास सुरक्षा रक्षक मंडळच्या ज्या ड्युट्या असते तर जे पण सरकारी आणि निमशासकीय सरकारी कार्यालय आहे तर त्या ठिकाणी त्यांच्या ड्युट्या असते। तसं मी तुम्हाला सांगतो, डॅम वगैरे जे राहते, पाण्याचा धरण वगैरे राहते त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळचे त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी ड्युटी असते। त्याचबरोबर जे आपले जेव्हा SSC GDचे पेपर म्हणा किंवा स्टाफ सिलेक्शनचे कोणते पण पेपर म्हणा, तुम्ही जे पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देता तर त्या ठिकाणी एक्झाम सेंटरवर सुद्धा त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकचे जवान त्या ठिकाणी जे त्यांच्या ड्युटी त्या ठिकाणी असते। तर जे पण एक्झाम होते आपल्या महाराष्ट्रामध्ये, ज्या पण सेंटरमध्ये जे पण लॉन डिजिटल झोन आहे, ज्या ठिकाणी जे सेंटर आहे तर त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळांचे त्या ठिकाणी ड्युट्या असते, लक्षात ठेवा। तुम्ही याच्या अगोदर SSC GDचा पेपर दिला असेल, दिल्ली पोलीसचा पेपर दिला असेल तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षकवाले त्या ठिकाणी ड्युटी असते त्यांची, ठीक आहे। तुम्ही स्टाफ सिलेक्शनचा कोणता पण पेपर दिला असेल तर तुम्हाला जेव्हा तुम्ही सेंटरपाशी जाता तर त्या ठिकाणी चेकिंग आपले करासाठी जे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असते, ठीक आहे। तर ह्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागते। त्याचबरोबर सरकारी दवाखाने झाले तिथं सुद्धा सुरक्षा रक्षकांच्या ज्या ड्युट्या असते, बरोबर जे सुरक्षा रक्षकांच्या ज्या ड्युट्या सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा त्यांच्या ड्युट्या असते, सरकारी कार्यालय झालं, ठीक आहे। आणि त्याचबरोबर त्यांचे जे ड्युट्या आहे तर काही जे महावितरणचे जे काही कार्यालय असते त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा रक्षकांच्या ड्युट्या असते। त्याचबरोबर महानगरपालिकामध्ये सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळचे त्या ठिकाणी ड्युटी असते। तर जे पण सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय तर त्या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक मंडळाचे त्या ठिकाणी ड्युटी असते, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये पगार 21,000 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। आणि काही जिल्ह्यामध्ये खाकी वर्दी सुद्धा हे प्रदान त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे सुरक्षा रक्षकसाठी, ठीक आहे। तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांची वारंवार एकच कमेंट होती की सुरक्षा रक्षक मंडळची भरती कधी निघणार आहे। तर मी तुम्हाला एक अंदाज आता सांगून देतो। याच्या अगोदर 2019च्या जेव्हा निवडणुका झाल्या होत्या, निवडणुका झाल्यानंतरच सुरक्षा रक्षकच्या भरती त्या ठिकाणी निघाल्या होत्या, लक्षात ठेवा। आता सुद्धा 2024च्या आपल्या निवडणुका झालेल्या आहे आणि जवळपास 2025 मध्ये नक्की जे तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळची भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। इथून 2 ते 3 महिन्यामध्ये जे हे सुरक्षा रक्षक मंडळची भरती कधी निघू शकते, कारण की आमदार खासदार सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल काही बोलत आहे, लक्षात ठेवा की भरती काढा म्हणून, ठीक आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये नक्की या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे आणि GR सुद्धा या ठिकाणी आला की यामध्ये मोठा बदल या ठिकाणी करण्यात आला म्हणून। तर नक्कीच जे येणाऱ्या दिवसामध्ये सुरक्षा रक्षकची ही भरती निघणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, प्रॅक्टिस चालू द्या, ठीक आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेगवेगळे अपडेट मी तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळ बद्दल देत राहणार। आजच्या व्हिडिओत थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।